बोरिवलीमध्ये आजपासून द बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आयोजित इंडिया इंटरनॅशनल मेगा ट्रेड फेअर सुरू होत आहे। या फेअरसाठी जे आयोजित केले आहे ते आमचे शाहसाहेब यांना मी सुरुवातीला शुभेच्छा देतो की बोरिवलीमध्ये तसे उत्साही लोक आहेत आणि तो उत्साह अधिक वाढवण्याचं काम हे इंटरनॅशनल मेगा ट्रेड फेअर चालू करून एक चांगलं वातावरण उत्साही वातावरण बनवलेलं आहे। स्थानिक आणि लोकप्रिय असे आमचे आमदार श्री संजय उपाध्याय हेही उपस्थित आहेत। त्यांनी आमच्या सर्वांचं स्वागत केलं। त्यांच्या विभागात हा एवढा मोठा उत्साहाचं वातावरण की याच्यामुळे मेगा ट्रेड मुळे निर्माण झालंय। त्यांनाही मी धन्यवाद देतो। सन्माननीय प्रकाश शाह, सन्माननीय श्री चिद्रुप शाह, श्री मयूर नरवाणी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रो, मी याच्या अगोदरही एकदा येऊन गेलेलो होतो आणि आज फेरफटका आतमध्ये मारत असताना त्यावेळेच्या अनेक आठवणीला उजाळी मिळाली आणि ती लोकांनी बोलूनही दाखवली। बरं वाटतं। आमचे मित्र संजय उपाध्याय हेही काही आठवणी सांगत होते। लोक कशी आठवण काढणारे आहेत, जाणीव ठेवणारी आहेत, प्रेम देणारे आहेत। त्या सगळ्या गोष्टी त्यांनी चालत असताना मला या ठिकाणी सांगितलं आणि एकंदरीत हे फेअर पाहिल्यानंतर वेगवेगळी देशातील उत्पादनं, परदेशातील उत्पादनं या ठिकाणी पाहायला मिळाली। एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे। मी इथे अशा प्रकारच्या फेअरला मी येतो तो एकाच साठी ही वेगवेगळी उत्पादनं आहेत, दरवर्षी अपग्रेड होत असतात। आपणही ती पाहावी। भविष्यात आपल्यालाही असा काही एखादा उद्योग सुरू करता येईल का हे या फेअरमधून आपल्याला शिकता येईल। या हेतूने मी हे पण आमंत्रण स्वीकारलं आणि आज तुमच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे। मला असं म्हणायचं आहे की बोरिवलीमध्ये हे फेअर सुरू झालंय, 11 दिवसाचं आहे आणि इथे बाहेरून बरेच उद्योजक या ठिकाणी आले। मी ज्याप्रमाणे म्हणालो की इथे बोरिवलीतील लोकांनी या सुबक, सुंदर, आकर्षक वेगवेगळ्या वस्तू, उपयोगी वस्तू या पाहाव्यात, घ्यावेत। पण त्याचप्रमाणे आपण पण उद्योजक बनवण्यासाठी इथलं एक तरी प्रोडक्ट आपल्याला उत्पादन करता येईल का, आपण उद्योजक होऊ का, याचा एक विचार या अनुषंगाने आपण केला पाहिजे। आणि ज्यांनी शाहसाहेबांनी आयोजित केलं, संजय उपाध्याय साहेबांनी त्यांना सहकार्य केलं, ते याच उद्देशाने की माझ्या या मतदारांमध्ये उत्पादक जास्तीत जास्त निर्माण व्हावे, दरडोई उत्पन्न बोरिवलीच्या लोकांचं वाढावं, पर कॅपिटा इन्कम वाढावं, GDP वाढावा, महाराष्ट्रात देशाचाही GDP वाढला जावा, या हेतूने या फेअरकडे पाहावं आणि तशा प्रकारे प्रयत्न भविष्यात करावे। मी आमच्या त्या शाहसाहेबांनी हे जे फेअर लावलंय, दरवर्षी ते येतात। मागच्या वर्षी मला नाही पोचता आलं, पण मी भविष्यात एक लक्षात ठेवी की मी दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करेन। इथे जी स्टॉल धारक आहेत ते फारच प्रेमळ आहेत। स्टॉल धारकाच्या स्टॉल समोर गेल्यानंतर आपुलकीने नमस्कार करतात, आपल्या मालाची ओळख करून देतात, कसं चांगलं आहे, सुबक आहे,
स्वस्त आहे हा शब्द मात्र वापरत नाही, पण मार्केटिंग चांगलं करतात, मार्केटिंग चांगलं करतात. त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आयोजक, स्थानिक आमदार, हे काय होतं, मी आमच्या संजय उपाध्यायाने विचारलं, तुमचं इंटेन्शन काय हो हे फेर लावायचं? ते म्हणाले, साहेब मी इलेक्शनच्या अगोदर नंतर सातत्याने फेर लावल्याने माझी मतं त्या पटीत वाढत जातात. काळ्या नाही पडल्या, कमाल आहे. स्टॉलधारक म्हणतात माझं उत्पादन जास्त होऊ दे, माल जास्त खपू दे. हे सगळे लोक आल्यानंतर उपाध्याय साहेब म्हणतात माझे मतदार या पटीने सेल होतं, त्या पटीने माझे मतदार वाढू दे आणि मोठ्या संख्येने निवडून येऊ दे. चांगली गोष्ट आहे. मी आपल्या कोणाला जास्त वेळ घेणार नाही. खरं म्हणजे स्टॉलधारक इकडे आहेत, आपण इकडे आहे आणि मध्ये पडदा आहे. त्या पडद्याच्या आतमध्ये आपण जे बोललो तर पडद्यामध्ये राहू नये म्हणून टीव्हीचाही बंदोबस्त केलाय, मीडियाही आहे. मी तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. डाव्या उजव्या सगळ्या बाजूला उभे बसलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला आमंत्रित केलं, मान सन्मान आदर हे सर्व गोष्टी तुम्ही दिल्या त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.